पहिला चेंडू तटवलेला आहे आणि हा चौकार, गचाळ क्षेत्ररक्षण. पलट प्रीत गोलंदाजी मारवरती विशाल आहे, ज्यांनी पहिलं षटक मागच्या मॅच मध्ये आदळला खूप चांगली कामगिरी केली होती. आणि आपण पाहतोय मंगेश इथून पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. मीत होते स्ट्राईक एंडवरती, पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला जातोय. लॉंगॉनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, पायाने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जात होता, पण चेंडू पायांवरती नाही आदळला. चेंडू सीमारेषा पार आला. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका आलाय. 4 धावा. चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि हा पंचांचा इशारा वाईड. एक अतिरिक्त धाव. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, पण बराच बाहेर चेंडू होता. त्या कारणास्तव पंच आमच्या दिशेपर्यंत वळले आणि वाईटचा इशारा केला गेला. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 5 पाहतोय. मागच्या मॅचमध्ये मीतचा सुद्धा खूप चांगला उल्लेख करावा लागेल की जशा प्रकारे उल्लेख केला गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली डीप मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. मिड विकेटला एक चांगला झेल डीप मध्ये आदित्य होते, एक चांगला झेल डीपला गेला. मीतला मैदान सोडावं लागते. गडी बाद. मोठा धक्का संजू स्ट्रायकर साठी. मागच्या धन्यवाद विजय. एक विशेष सूचना अशी आहे, यानंतर एक सामना होणार आहे. त्या सामन्याच्या अगोदर क्वार्टर फायनलचे 2 चिठ्ठ्या आणि 2 सेमीला याच्या चिठ्ठ्या पाडण्यात येईल. यूट्यूबच्या माध्यमातून सर्व संघ मालक जर बघत असतील किंवा त्यांच्या आयकॉन प्लेअर कर्णधारांनी लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. यानंतरच्या सामन्याच्या अगोदर हा सामना झाल्यानंतर एक चिठ्ठी विनर अशी टाकून टोटल 2 क्वार्टर आणि 2 सेमीला पोहोचणार अशा लॉट्स पडल्या जातील. सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर 1 पाऊण तास अर्ध्या तासात सर्वांनी स्टेज जवळ यायचं आहे. स्ट्राइक वर नवीन फलंदाज तेजस. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. डेड बॉल. फलंदाज तयारीत नव्हता आणि हा सुंदर असा स्क्वेअर कट. झेल घेण्याची संधी होती तिकडे, पण 2 धावा सहजरित्या तेजस यांनी धावून काढलेल्या आहेत. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू शेवटच्या क्षणाला त्या बॅटचा फेस ओपन केला गेला आणि पॉइंटला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षकाला संधी होती झेल टिपण्याची, पण तिकडे झेल नाही टिपला गेलाय. आणि हा फुल टॉस चेंडू नीट लागलेला आहे बाहेर आणि इथे झेलबाद होण्याची संधी होती. एक अतिरिक्त धाव. ओव्हर थ्रो. 3 धावा काढलेल्या आहेत. धुने जाणते वटार संघाचे धुर्तगती गोलंदाज मोहन हे आलेले. त्यांना आमचे बारक्या कालपासून जे त्यांनी त्यांचं स्वागत करावे. कुमार नाईक कोचमध्ये खेळाडू कक्षमध्ये आहेत. टोपण नावामध्ये कोटलो एम्ब्रॉस हा त्यांचं नाव होतं. एम्ब्रॉस सारखी त्याची गोलंदाज होती. असे आमचे मोहन आमच्या प्रेमाखोटी आज खेळपट मैदान आले, त्यांना आम्ही स्वागत करतोय. मोहन धन्यवाद. या दरम्यान चेंडूवर गचाळ क्षेत्राचे प्रदर्शन हरिहंत संघाने केलेलं आहे. तिथे 1 धाव होती, तिथे 3 धावा दिलेल्या आहेत आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट तेजस आणि मंगेश यांचं. मंगेश यांच्यासाठी पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि हा सुंदररित्या तटवण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी. काहीसा कठीण असा झेल होता. चांगला प्रयत्न. केवळ 1 धाव मंगेश यांच्यासाठी. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय. 1-1 11 धावा. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गस्थ असणार आहे. गोलंदाजी मारवरती आपण विशालला पाहतोय, ज्याने आतापर्यंत खूप चांगलं षटक हाताळले. इथून या षटकाचं समाप्ती कशा प्रकारे होते. ऑनसाइडला खेळण्याचं मन बनवलं होते. पॉइंटवरतून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत होते. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 1 गडी बाद 12.
what the look, what the grace, tenu hi kala main chase, what the nudge, what the man, kitte aankhon ke ye pain, what the smile, what the style, kitte neendon ke ye vibe, kabhi soft, kabhi rude, killer tera attitude. Tere liye hi to sikna lipota ke aaya gali wali baat mein chhod jaate. पुढचा षटक घेऊन येत आहेत आदित्य. उंच पुरासा खेळाडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. तेजस यांनी तटवण्याचा प्रयत्न केलाय. उत्कृष्ट असा ग्राउंड स्ट्रोक. मिड विकेटच्या दिशेने केवळ एक धाव. चांगला चेंडू आदित्यकडून. सिंगलनी धावफलक पुढे सरकताना धावफलकर धावा आपण पाहतोय. 13 धावा धावफलकर 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ. गोलंदाजी मारवरती आदित्य ज्यांनी मागच्या मॅच मध्ये खूप चांगलं षटक हाताळलं. सर हा सामना ना दोन कल्पक नेतृत्वामध्ये आहे. एक नेतृत्व क्रिकेटच्या मैदानावर करतो आणि एक नेतृत्व डगआउट मध्ये करत आहे. या दोन मेंटॉर खेळाडूंचा ही मॅच चालू आहे. मंगेश पूर्ण फॉर्म मध्ये षटकार. आणि मग एक मेन म्हणजे एक विकेट किपरच्या मागे उभा आहे आणि एक डगआउट मध्ये बसला. म्हणजे कुमार नाईक वर्सेस विवेक नाईक असा सामना सांगितलं तर काय वाद नाही. कारण दोघांच्या कल्पक नेतृत्वाचं काय नेतृत्व असतं, कसं करायचं आणि कसं खेळायचं हे विवेक नाईक बॉलरला सांगतोय आणि कुमार नाईक बॅट्समन सांगले कुठल्या बॅट्समॅन बॉलरवर खेळायचं असे नेतृत्व आहे. पुन्हा एकदा मंगेश बॅकफुटरचा बादशाह आहे. पुन्हा एकदा दाखवून दे. 2 बॉलर 2 षटकार. उत्तुंग असे 2 षटकार मंगेश नाईक यांच्या बॅटमधून. बघा षटकार कोणाच्या विरोधात मारायचे. मागच्या मॅच मध्ये आदित्यने तिसरं षटक हाताळताना हात खोलण्याची संधी नाही दिली होती. त्याच खेळाडूच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. अवॉर्ड आलेला आहे बिंदास कपडकर. तिसऱ्या षटकामध्ये बिंदास कपडकर 1000 रुपये मंगेश साठी. षटकारांची हॅट्रिक होईल का? 2 षटकार आल्या, तिसरा येईल का? आतापर्यंत या आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर 3 खेळाडू होते ज्यांनी षटकारांची हॅट्रिक मारली. आता इथून तिसरा षटकार येईल का पाहावं लागेल. आदित्यच्या अगेन्स्ट मंगेश. चेंडूला लेफ्ट केलं गेलं डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू परास बाहेर. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 26 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. चांगली अशी धावगती 2 षटकाराच्या मदतीनं संजू स्ट्रायकरसाठी. पुढचा चेंडू आदित्य यांचा मंगेश यांना आणि चांगला चेंडू पण अतिशय सुंदररित्या तटवलाय 1 धावासाठी. चांगला चेंडू होता. ऑफ साईडला फक्त हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलं गेलं आणि सिंगल ऍड होताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 27 धावा. बघा 2 षटकारानंतर जे धावफलक स्टार्ट राहण्यासाठी सिंगल येणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि मंगेशला सुद्धा माहिती होतं जर का चांगला चेंडू हाताळलाय तर त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन खेळणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. नक्कीच संयमी अशी फलंदाजी. मंगेश यांच्याकडून 2 षटकार मारल्यानंतर पुन्हा तिसरा षटकार मारण्याचा मोह नाहीत केला. पुढचा चेंडू तेजस यांच्यासाठी आणि असा उत्तुंगरित्या तटवलेला आहे परंतु पाण्याची कॅचची संधी तिकडे झेलबाद. षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसा मिसटाईम झालाय. शॉट मिड विकेटच्या दिशेने आणि तेजस बाद. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 27 धावा 27 रन ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत आपण जर का या षटकामध्ये विचार केला तर 15 धावा ठोकलेल्या आहेत. म्हणजे इथून आपण जर का विचार केला तर संजू स्ट्रायकरसाठी चांगलं षटक आहे पण इथून एका फलंदाजाला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागलं. पण नवीन फलंदाज स्मिथ जोशी मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करायची आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळून झाले पाहिजे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. विनंती अशी की ड्रिंक्स मध्ये गेल्यानंतर त्यांनी चर्चा करू नये. ड्रिंक्स देऊन यायचं पटकन तिथे चर्चा करू नये कारण का 15 मिनिटाचा अवधी आहे. सर्वांसाठी स्ट्रिक आहे. शेवटच्या चेंडूला ऑफ साईडला ड्राईव्ह केलं. पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतील. दुसऱ्या षटकानंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 28 धावा धावफलकर 2 गडी बाद. चांगली अशी धावसंख्या 28 2 षटकांती.
दोन मोठे स्ट्रायकर सध्या खेळत आहेत मंगेश आणि स्मिथ. मागच्या सामन्यात स्मिथनी षटकारांचा पाऊस पाडलेला आहे. 38 धावा ठोकल्या होत्या स्मिथनी. 6 6. पाहूया या सामन्यामध्ये स्मिथ काय चमत्कार दाखवत आहेत. स्मिथ मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या नावावर गेला आणि जर का आपण विचार केला तर 38 धावांची वैयक्तिक खेळी आली होती. आणि आपण पाहतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रथम. आता इथून दोन्ही विजयी ठरलेले मॅन ऑफ द मॅच एकमेकांच्या अगेन्स्ट आहेत. प्रथम एक वेगाने जलद गतीने षटक हाताळण्यासाठी जाणला जातो आणि दुसऱ्या ठिकाणी आपण स्मिथ जोशीला पाहतोय ज्यांनी मागच्या मॅचमध्ये षटकारांचा पाऊस म्हणजे 6 षटकार ज्याच्या बॅटमधून आले. म्हणजे बेस्ट वॉजस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्मिथ तर दुसऱ्या बाजूला प्रथम आहे. प्रथम पालघर एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहेत. अतिशय वेगवान असा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. सुप्रीमोला जाणारा आपला पहिला खेळाडू आहे. बघा प्रथमला आपण नेहमी पाहतो ताई पॅकर्स मधून खेळताना. ताई पॅकर्स पालघर जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटचा असा एक संघ की आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंना पुढे नेण्याचं कार्य ऑल ओपन इंडियाच्या स्टेजवरती खेळणारा तो संघ. वेगाने चेंडू हाताळला होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकतो कशा प्रकारे उसरी गेला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. लगातार 2 चेंडू स्मिथ जोशीच्या अगेन्स्ट 2 डॉट. ज्या खेळाडूंनी मागच्या मॅचमध्ये षटकारांचा पाऊस पडला होता त्याच्या अगेन्स्ट आपण प्रथम म्हणजे बेस्ट वॉजस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये होताना. निश्चितच प्रथम यांचा पुढचा चेंडू आणि काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू. पंचांचा इशारा वाईड. आखो टप्प्याच्या चेंडूवरती बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला होता. बॉलची उसळी किती होती सो नॉलेज नव्हतं पण पंचांचा वाईटचा इशारा येताना एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 29 धावा 2.2 चेंडूंचा खेळ. तिसरा चेंडूवरती सुद्धा ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. वेगाने चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना अजून एक डॉट येताना. डॉट आल्यानंतर स्मिथ जोशीवरती आता दबाव सुद्धा वाढणार आहे. निर्धाव आणि विवेक यांचं उत्कृष्ट यष्टीरक्षण. कुठेही अतिरिक्त धाव जाऊ देत नाहीयेत ते 22ची. आणि हात तटवण्याचा प्रयत्न परंतु झेलबाद. ओ गचाळ असं क्षेत्ररक्षण. हा झेल महागात पडू शकतो. अतिशय सोपा असा झेल सोडलाय क्षेत्ररक्षकाची. मंगेशच्या प्रत्येक षटकारासाठी बिंदास कुपरा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर एक कॅच शूट आहे मॅच शूट आहे किती महाग असेल पाहावं लागेल. 4 चेंडूंचा खेळ. 5व्या चेंडूला सुंदर असा चेंडू अपील केलंय. पंचांचा इशारा नॉट आउट. कॉट बिहाइंड द विकेटचं अपील करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा उत्कृष्ट यष्टीरक्षण विवेक यांच्याकडून. प्रथमला आपण पाहतोय मोठ्या व्यासपीठावरती खेळणारा खेळाडू. तो अनुभव मागच्या मॅच मध्ये मात्र 1 धाव खर्च केली होती आपल्या षटकामध्ये. चेंडूला हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. टक्कर होता होता वाचले पण मैदानाच्या आतमध्ये चेंडू हातामध्ये नाही येत आहे. झेल पुन्हा एकदा सुटला जातोय आणि 2 धावा सुद्धा धावफलकामध्ये ऍड होताना. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 32 धावा. सुंदर असं षटक प्रथम यांच्याकडून परंतु क्षेत्ररक्षकांची काही साथ लाभलेली नाही आहेत. 4 धावा दोन्ही झेलच्या संधी सोडून गेलेल्या आहेत. हातात आलेले कॅचेस सोडले आहेत. असं म्हणतात कॅचेस विन्स द मॅचेस. आणि दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालेलं आहे. पाहूया मंगेश आणि स्मिथ शेवटच्या षटकात किती धावा काढतात ते. धावसंख्या 32. 3 षटका असत अखेरीस. बघा अंपायर्स जोपर्यंत फलंदाज तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत कोणी ड्रिंकसाठी आतमध्ये जाणार नाही. आम्हाला कोणीही जायचं नाही जोपर्यंत अंपायर सांगत नाहीत.
तुमच्या प्लेयर्सला पाणी हवं असेल तर अंपायर सांगतील त्यावेळेला तुम्ही या. प्लीज तुम्ही परमिशन घेऊन जाऊ नका, कारण सारखा तो अटेंड 32 होतोय. प्लीज. धावसंख्या 32. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट. स्मिथ साठी सुंदर असा चेंडू. फलंदाजाला काही करता आलेलं नाहीये. पहिला चेंडू निर्धाव चेंडू खुलवा टप्प्याचा चेंडू होता, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू काही म्हणावं लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तशाच प्रकारे फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन संपर्क नाही होत आहे. अजून एक डॉट, लगातार दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. स्मिथ यांचा जागेवरूनच षटकार खेचण्याचा प्रयत्न जाणून गोलंदाज अतिशय चांगल्या टप्प्यावरती खेळत आहेत स्मिथ यांना. दोन्ही चेंडू स्मिथनी स्वतःहून यॉर्क करून घेतले असं वाटतंय. पुन्हा एकदा पायात खेळण्याचा प्रयत्न उत्कृष्टरित्या चढवलेला आहे. केवळ एक धाव स्मिथ यांच्यासाठी. अतिशय चांगलं षटक. 3 चेंडूत केवळ एक धाव. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय डबल 3, 33, 33 धावा. इथून येणाऱ्या 3 मध्ये 40च्या वरती जाण्याचा प्रयत्न केला जाईल एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आर्यन सन संघ 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. येणारे 3 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. राहतील थोडेसे दूर, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकार धावा 35. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी होती. डीप मिड विकेट मधून काहीसा उशिरा धावला खेळाडू. सर्कल मधल्या खेळाडूंनी मागे जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज होती. इथे चेंडू काही सीमारेषेजवळ गेला नव्हता. पुढचा चेंडू मंगेश यांच्यासाठी आणि हा उत्कृष्टरित्या तटवलेला आहे सीमारेषा पलीकडे षटकार. ओ कॅचची संधी होती आणि हा धावबाद स्मिथ धावबाद झालेला आहे. एकच धाव. सर या चेंडूवरती दृश्य पाहायला गेलं तर चेंडू जितका हवेमध्ये होता ना तितका दूर नव्हता गेला. मला असं वाटलं की नक्कीच षटकार गेलाय, परंतु तिथं झेल घेण्याची संधी होती आणि क्षेत्ररक्षकांनी ती गमावलेली आहे. जितका वेळ चेंडू हवेमध्ये होता असं वाटलं की किती लांब पडेल, पण डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षण होते. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजरा टिपून ठेवल्या होत्या आणि प्रयत्न खूप चांगले होते, कारण की थोडंसं उन्हाचा ताबा आता जास्त वाढत, त्या क्षणाला चेंडूला प्रॉपर जज करण्यासाठी थोडंसं मिस कॅल्क्युलेशन झालं, पण प्रयत्न चांगले केले होते डीपला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि आपल्या संघासाठी खूप चांगलं क्षेत्ररक्षण. झेल नाही टिपला गेला, पण धावचीच्या रूपात खेळाडूला मैदान सोडावं लागलं. शेवटचा चेंडू धावफलकर धावा आपण पाहतोय 36. इथून जर का एखादा फटका बाउंड्री लाईनच्या दिशेने आला तर 40च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला जाईल, अन्यथा सिंगल डबलनी संतुष्ट जावं लागलं तर 40च्या आतमध्ये 36 धावा धावफलकर अर्धी. ही कहाणी असेल 40 के पार या 40 के अंदर की कहाणी. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न उल्लेख केला होता. जर का शेवटच्या चेंडूवरती डॉट आला तर 40च्या आतमध्ये धावफलक स्थिरावलं जाईल आणि 36 वरती धावफलक थांबलं जाते. 27 धाव्यांचं टार्गेट असणाऱ्या आर्यन सन्स या संघासाठी. 37 धावा झालेल्या आहेत. सदतीस धावांचं लक्ष्य.
धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सर्वांनी ऐकायचं आहे, यूट्यूबच्या DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रेक्षेपण बघतोय. संघ मालक किंवा आयकॉन खेळाडूंना आव्हान आहे की लवकरात लवकर मैदानावर यायचं आहे. आणि जे काल संघ बाद झाला किंवा आज संघ बाद होणार झालेत त्या संघाच्या मालकांना व त्या आयकॉन खेळाडूंना आणि खेळाडूंना विनंती आहे की संध्याकाळी सगळ्यांनी यायचं आहे. सगळ्यांचं एक वेगळं फोटो सेशन हे होणार आहे, कारण का आपण ड्रोन पण मागवलेला आहे. एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला IPLचं पारितोषिक वितरण करायचं आहे, कारण का संघाच्या या संपूर्ण मैदानावर आपले 12चे 12 संघ मालक व 12चे 12चे खेळाडू म्हणजे 180 खेळाडूंचं 180 खेळाडू इथे दिसले पाहिजेत. आणि 180 खेळाडूंचं एक वेगळ्या प्रकारे ड्रोनच्या पद्धतीने आपल्याला त्याचं फोटो सेशन काढायचं आहे. आणि पूर्णपणे 180 खेळाडू आपण तिथे उभे करून एक चांगल्या प्रकारे फोटो सेशन आपल्याला करायचं आहे. मंदाने काय सांगितलं की पहिलं असतं ते कायम लक्षात राहतं, तसं आपल्याला हे पहिलं आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आपण भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न करतो. तसे आपल्याला सगळ्यांचे 7 मिनिटं आहे. काही समोरून आपल्याला आत्ताही फोन येत आहेत आणि ह्या पद्धतीने करा. आपण त्यापर्यंत प्रयत्न करतोय. सर्वांची सहकार्य. यानंतरच्या सामन्यानंतर यातला एक विजेता हा काल 4 संघ, त्यामध्ये 5वा संघ जाणार आहे. 6वा संघ विनर अशी चिठ्ठी टाकून यानंतर लॉर्ड्स पण 2 क्वार्टर होणार आहेत आणि 2 सेमीला पोहोचणार आहेत. त्यानंतर लगेच विश्रांती न घेता 2 सेमीफायनल नंतर फायनल. लवकरात लवकर आपल्या सामने लवकर संपवायचे आहेत. या सामन्याला या बक्षीस वितरणाला आपले आमदार, लाडके आमदार आप्पा हेही हजर राहणार आहेत. सर्वांनी विनंती आहे की सर्वांनी संध्याकाळी पण यायचं आणि आज थांबलेल्या सगळ्यांना विनंती आहे की यानंतर थोड्या वेळाने आपलं जेवण असणार आहे. प्रत्येकाने जेवायचं, प्रत्येकाला जेवण इथे ठेवलेलं आहे. त्यामुळे जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि जेवल्याशिवाय जेवून जायचंही नाही, इथेच बसायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, यानंतर होणाऱ्या या सामन्यानंतर फक्त संघ मालक किंवा एक खेळाडू, आयकॉन खेळाडू, त्या दोघांनीच यायचं आहे आणि फक्त स्टेज जवळ यायचं, कोणी यायचं नाही दुसऱ्या कोणी. आणि लॉट्स पडले जातील, ते 2 क्वार्टर होतील, 2 सेमीला पोहोचतील. या तर्काचा लगेच क्वार्टर चालू होणार, एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद. धन्यवाद संतोष म्हात्रे. उत्कृष्ट अशा आयोजनाची जबाबदारी पार पाडताना संजू स्ट्रायकर्स क्षेत्ररक्षक सज्ज आणि अरिहंत सन्स कडून आयकन खेळाडू विवेक नाईक स्ट्राईकवर. भाचा जतीन म्हात्रे. पहिला चेंडू जतीन यांचा विवेक यांच्यासाठी आणि सुंदररित्या ग्लान्स केला आहे थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव. 37चा पाठला करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये कशा प्रकारे प्लॅनिंग केली जाईल, कोणत्या गोलंदाजा अगेन्स्ट मोठे फटके खेळले जाईल, त्यासाठी पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा येतील हेही पाहावं लागेल. मग 37ची मॅच. एका बाजूला आपण संजू स्ट्रायकर संघ पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी. निश्चितच पहिल्या 2 षटकांमध्ये जतीन यांचा पुढचा चेंडू आणि सुंदररित्या ऑफला कव्हरच्या दिशेने तटवलेला आहे. पाहण्याची गरज आहे की चौकार होतोय का सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे. 2 धावा प्रीत यांना. मग ऑफसाईडला 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होते. फिक्की करेपर्यंत आपण पाहू शकता रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 3 पाहतोय. मग प्रीत आणि प्रीतच्या खेळीला कशा प्रकारे विवेक साथ देईल हेही पाहावं लागेल. फुलटॉस असा चेंडू, लो फुलटॉस लेगच्या दिशेला तटवलाय. केवळ 1 धाव. 3 चेंडू 4 धावा आलेल्या आहेत. चांगलं षटक जात आहे जतीन यांचं. जतीनने मागच्या मॅचमध्ये पहिलं षटक सुद्धा हाताळलं होतं, तेव्हा सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती. इथून त्याला सुद्धा माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये मला जास्त धावा नाही खर्च करायचे आहेत, कारण की 37 धावा डिफेन्स करताना इथून पहिल्या 2 षटकामध्ये जर का कमी धावा आल्या तर नंतरच्या 2 षटकामध्ये दबाव नसणार आहे. विवेक यांचा तटवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, सुंदरशी गोलंदाजी जतीन यांच्याकडून. 7 ते 8 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न राहील जतीन यांचा पहिल्या षटकामध्ये. 4 चेंडूवर 4 धावा आलेल्या आहेत. विवेक स्ट्राईकवर, जतीन म्हात्रे यांची गोलंदाजी. पुढचा चेंडू जतीन आणि हा उत्कृष्ट असा
सुंदर फटका सीमारेषा पलीकडे. विवेक नाईक मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि शेवटी त्यांनी दाखवून दिलंय भाच्याला बॅट खाली चेंडू टाकला तर तो सीमारेषा पलीकडेच जाईल. सुंदर असा फटका विवेक यांचा. षटकार. धावसंख्या झाली 10. शेवटचा चेंडू जतीन यांचा विवेक यांच्यासाठी. पुन्हा एकदा तटवण्याचा प्रयत्न परंतु तिथे यश मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकांती धावसंख्या झाली 10. स्ट्राईक रेट जसा हवा तसा आहे अरिहंसांसाठी. पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येत आहेत. संजू स्ट्रायकर. स्ट्राईक रेट कायम ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. लॉंग ऑन रिझनला जितेंद्र होते. तो षटकार सीमारेषा पार जाताना खूप चांगला एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. जितेंद्र आपण एक सिनियर खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहतोय त्या चेंडूवरती आपण पाहू शकतो पूर्ण एफर्ट दिले होते. जवळजवळ चेंडू सीमारेषा पारच पडला पण प्रयत्न खूप चांगले केले गेले होते. षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा येणारे 18 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असणार आहे. निश्चितच जितेंद्र जुने जाणते खेळाडू आहेत आणि फिटनेस इतक्या वर्षात त्यांनी टिकवलं आहे. क्षेत्ररक्षणात वेळोवेळी ते दाखवून देतात आपली चमक. गोलंदाजी चांगली आहे त्यांची. दुसरं षटक हाताळण्यासाठी मीत. सर मीतची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. मागच्या मॅचमध्ये ज्याच्या नावावरती हॅट्रिक होती तो मीत आहे. आता इथून SBPL ची हॅट्रिक ज्याच्या नावावर आहे मीत. आपल्या संघासाठी दुसऱ्या षटकामध्ये किती धावा रोखल्या जातील पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. अखोटप्पाच्या चेंडूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतात. चेंडू हातामध्ये आहे. फेकी करेपर्यंत सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. एकनी धावफलक पुढे सरकताना धावफलकर धावा आपण पाहतोय 11-11. आखो टप्प्याचा चेंडू परंतु काहीसा स्लोअर वन होता त्यामुळे तितक्या जोरदार तटवता आलेला नाहीये प्रीत यांना. विवेक स्ट्राईकवर. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मीत. काहीसा क्षेत्ररक्षणात बदल करण्याचा प्रयत्न होतोय विवेक यांच्यासाठी. लेग साइडला एक अतिरिक्त खेळाडू पाठवण्यात आलाय. आणि पुन्हा एकदा तटवलेला आहे विवेक यांनी आणि षटकार. सीमारेषा पलीकडे अतिरिक्त क्षेत्ररक्षक ठेवून काही फायदा नाही. चेंडू क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून जाताना अजून एक षटकार विवेक नाईक यांच्या बॅट मधून. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 17. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये विवेकच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आहे जे आपल्या संघासाठी आपण पाहू शकता. ॲज अ कर्णधार या खेळीची गरज आहे आणि तीच खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 17. हा फासला कमी केला जातोय. येणाऱ्या मोठ्या फटक्याने जो फासला आहे ना तो कमी केला जातोय. 16 चेंडू 20 धाव्यांची गरज असणार आहे. 16 चेंडू 20 धाव्यांची गरज. लक्ष काहीसं सोपं करून टाकलं विवेक यांनी आणि सुंदर असा फटका गॅप मध्ये चौकार. अतिरिक्त क्षेत्ररक्षक लेगला टाकल्यामुळे स्वीपर कव्हरला एकही क्षेत्ररक्षक नाही. गॅप मध्ये विवेक नाईक यांनी अतिशय सुंदररित्या फलंदाजीचा कौशल्य दाखवलंय. एक षटकार मारल्यानंतर हळूच गॅप मध्ये स्क्वेअर कट.
थँक्यू डीजे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 21 धावा. मीचच्या अगेन्स्ट हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपण पाहू शकता विवेक एक एक्सपिरियन्स आणि समोर मीत. पुन्हा एकदा खोटप्पाचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना धावफलकर धावा आपण पाहतोय डबल टू 22 22 धावा. आता इक्वेशन आपण पाहू शकता सर. बॉल टू बॉलचं इक्वेशन येणारे 15 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. अतिशय सोपं असं लक्ष करून टाकलं विवेक यांनी. पुन्हा एक षटकार खेचण्याचा प्रयत्न होता तिकडे, परंतु यावेळेस काही जमलं नाहीये. निर्धाव असा चेंडू मीत यांचा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. मिडॉनला चित्ररक्षक आहेत. फेकी थोडीशी खराब आहे पण सिंगल कंप्लीट होताना धावफलक एकनी पुढे सरकताना 24 धावा धावफलकावरती 24. येणारे 13 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 13 मेराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विवेक स्ट्राईक वरती येताना आणि हा उंच तटावलेला आहे पाण्याची. क्षेत्ररक्षक खाली आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय इथे. नजर ठेवावी लागते चेंडूवरती शेवटपर्यंत क्षेत्ररक्षकाला. नजर हटी दुर्घटना घटी. सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की डगआउटच्या बाजूला थंडगार अशा ताकाची व्यवस्था आपले मन्याण्णा वजे यांनी केलेली आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंना विनंती आहे की डगआउटच्या बाजूला थंडगार ताकाची व्यवस्था केलेली आहे. टेम्पो आता आलेला आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. स्कोर येणारे 12 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असणार आहे. 12-11 मध्ये गोलंदाजी मारवरती अमय. एक तिसरं षटक. पहिला चेंडूला ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंचांचा सिंगलचा इशारा येतोय. एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना बघा येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 11 मध्ये येणारे 5 चेंडू. या 5 चेंडू किती धावा येतील म्हणजे शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवलं जाईल शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागेल का. मॅचला येणार आहे मजा. एका बाजूला दोन्ही सलामीवीर बॅटर विवेक अँड प्रीत आतापर्यंत खूप चांगली गेली आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका 1 धावेसाठी विवेक यांचा संयमी खेळ. आता कुठे मोठे फटके खेळण्याची गरज नाही आहे त्यांना. त्यामुळे सावधगिरीने 1-1 धाव काढण्याची आता तयारी दाखवत आहेत हरिहंसन्सकडून विवेक. प्रीत यांनाही त्यांचा तोच सल्ला आहे असं दिसतंय. पाहूया अमय काय करतायत. निर्धाव चेंडूंची आवश्यकता आहे अमय यांच्याकडून. आणि हा निर्धाव चेंडू आणि हा फलंदाज यष्टीचीत. काहीसा कॅज्युअल अप्रोच राहिलाय प्रीत यांचा. आपले कोरोटी गावातील श्री मन्याण्णा वजे आणि आमचे हितचिंतक यांनी डगआउटच्या बाजूला थंडगार ताकाची व्यवस्था केली आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. तसेच सर्व क्रीडा रसिकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. थोड्या वेळाने जेवण चालू होणार आहे. सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. येणारे 9 चेंडू 9 धाव्यांची गरज. आपण पाहू शकता ब्रेक थ्रू आलाय. नवीन फलंदाज प्रथम मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी मॅचच्या मॅचमध्ये आपल्या संघासाठी मोठे फटके घेऊन विजयी म्हणजे टार्गेट सेट. ऑफ साईडला पाहू शकता कट करण्याचा प्रयत्न. तो चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना सिंगल धावफलकामध्ये ऍड होताना येणारे 8 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा विवेक स्ट्राईक वरती येताना
8 चेंडू 8 धावेची गरज असताना किती वेळ मॅच खेचली जाईल पाहावं लागेल. 8 चेंडू 8 धावेची गरज. धन्यवाद. यानंतरचा सामना आप्पा वॉरियर्स वर्सेस यामध्ये जो लुझर आहे त्यामध्ये आप्पा वॉरियर्सच्या कॅप्टननी लवकरात लवकर डगआउटमध्ये येऊन राहायचं आहे, कारण की यानंतरचा लगेच टॉस होणार आहे सामन्या संपल्यानंतर. या सामन्यातला लुझर वर्सेस आप्पा वॉरियर्स यामधला जो जिंकेल तो क्वार्टर फायनलसाठी पुढे जाईल. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला घेऊन काढलं. फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. अटॅकिंग फील्ड लावण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून हा दबाव सुद्धा आहे की सिंगलला महत्व किती वेळापर्यंत दिलं जाईल. येणारे 7 चेंडू 7 धाव्यांची गरज. विजयाची साथ कोणत्या दिशेने धावेल, कोणता संघ असेल, संजू स्ट्रायकर का आर्यन सन्स. येणारे 7 चेंडू 7 धाव्यांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकता बदल करताना अटॅकिंग फील्ड लावण्याचा प्रयत्न केला जातोय. मिडॉनवरून क्षेत्ररक्षकाला थोडंसं क्लोज आणण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला कट केलं गेलं. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. शेवटच्या षटकाची वाट पाहावी लागेल या मॅच मध्ये. येणारे 6 चेंडू 6 धावेची गरज. शेवटचं षटक घेऊन येण्याआधी ऐकूया डीजे मार्फत एक सुमधीर संगीत. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. हॅलो. सामना रंगतदार असते. 5 चेंडू 6 धावा. आणि हा वाईट चेंडू एक अवांतर धाव मिळते. धन्यवाद. सिद्धेश सामवेदी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष अंता पटेल यांचा फोन आला होता. ते आज बक्षीस समारंभाला येणार होते, पण त्यांना डॉक्टरने आराम करायला सांगितलेलं. त्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद अध्यक्ष साहेब. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण संजू स्ट्रायकर संघाच्या आणि क्षेत्ररक्षण थोडं गचाळ होतं, पण अत्यंत सुरेख असा थ्रो धावबाद होतोय. विवेक नाईक एक स्फोटक फलंदाज अरिहंत संघाचा. 4 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये येतोय आदित्य. विकास 11 संघाचा खेळाडू अरिहंत संघाकडून खेळतोय. आणि हा त्रिफळाची प्रथम त्रिफळाची 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना. अरिहंत सन्स विरुद्ध संजू स्ट्रायकर. सामना रंगतदार अवस्थेत. बघितलं का कोच विवेक नाईकची घाई रनआउट. जिथे 2 धावा व्हायला पाहिजे तिथे विवेक नाईकची घाई रनआउट आणि त्याने प्रथमचा विकेट जितू. आणि जितू हा होम ग्राउंड आहे. सिनियर खेळाडू आहे.
होम ग्राउंड असं मी सांगणार का तो एवढा प्रॅक्टिसमध्ये नसतो, कारण की आम्हाला माहिती, पण सिनियर खेळाडू त्याच्या डोक्याने तो बॉलिंग करतो. त्याला माहीत आहे की प्रथमला थोडा पुढे किंवा थोडा शॉट टाकला तर तो षटकार मारणार. त्याने तोला यॉर्क बॉल केला आणि प्रथमची विकेट घेतली. आता 3 चेंडू 4 धावा. आदित्य नॉन स्ट्रायकरवर आहे, यश मात्रे उतरलाय. आता बघूया, मला आठवत आहे निलेश असाच असताना निलेश नॉन स्ट्रायकरला राहायचा. आदित्यला स्ट्राईक मिळत आहे की यश किती धावा काढतोय त्यावर सगळं. 3 चेंडू 4 धावा. धावा जरी कमी असल्या तरी बॉल फक्त 3 आहेत आणि चेंडू गोल आहे. काही क्रिकेटमध्ये होऊ शकतं. क्रिकेटचा शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं. बघूया, अतिशय रंगतदार अवस्थेत सामना. स्पर्धा नवीन नवीन उच्चांक गाठत आहे. ड्रोन, आपण ड्रोननी युट्यूबचं प्रक्षेपण करतोय. डायरेक्ट ड्रोनच्या कॅमेऱ्यातून युट्यूबचं प्रक्षेपण करतोय. डगआउटच्या बाजूला छासचा पूर्ण टेम्पो आपल्या मन्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. अनलिमिटेड छास सर्व क्रीडा रसिकांना उपलब्ध करून दिलाय. आपण जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे. स्पर्धा अतिशय मोठे मोठे उच्चांक गाठत आहे आणि हा सामना रंगतदार अवस्थेत. अतिशय उत्कृष्ट असा फटका यशनी ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. अमय यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, पण 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 चेंडूमध्ये 2 धावाची आवश्यकता. अतिशय उत्कृष्ट फटका यश याच्या बॅटमधून आलाय. जर या चेंडूवरती यश यांनी विजयी फटका मारला तर त्यांचे वडील संतोष म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये, काका प्रकाश म्हात्रे यांच्याकडून 5000 रुपये रोख. या चेंडूवरती विजयी फटका, हा फटका जवळजवळ 6000 रुपयाचा आहे. आणि चेतन देशमुख यांच्याकडून 1000 रुपये, जवळजवळ वैभव मामा यांच्याकडून 1000 रुपये आणि यशचे मावस भाऊ यांच्याकडून 500 रुपये, जवळजवळ 8500 रुपयाचा फटका. ह्या चेंडूवरती जर विजयी फटका 8500 रुपये. आणि फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने तटवलाय आणि यशाने विजयी फटका मारलाय. 8500 रुपये यश याच्या आता खिशामध्ये जमा झालेले आहेत. कमिटी मेंबरला विनंती करतो की त्यांनी पिशवी घेऊन यावे पैसे जमा करण्यासाठी. धन्यवाद डीजे. अप्पा वारिसचे कॅप्टन